नमस्कार, तुम्ही पाहताय स्टार मराठी डेली न्यूज आणि आता पाहूया आंबेगाव तालुक्यातील काही महत्त्वाच्या बातम्या। गोहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कला व वाणिज्य महाविद्यालय गोहे बुद्रुक अंतर्गत 1972 ते 2025 पर्यंत हा पहिला 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 25 वर्षापासूनचे माजी आणि आजी असे 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्साहात साजरा झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प कार्यकारी अधिकारी सोनल कोतवाल, मुख्याध्यापक सुखदेव आरसोळे, माजी मुख्याध्यापक रमेश कारले, माध्यमिक शाळेचे शिक्षक भास्कर लोखंडे, शिक्षिका शोभा जाधव, राणी गाडेकर, मीनाक्षी शहाणे, वसतिगृह अधीक्षिका माधुरी सगर, कला वाणिज्य विद्यालयाचे प्राध्यापक भारती सुशील कुमार, विलास साबळे, गावचे सरपंच तुकाराम भवारी व माजी विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत गीत ईशस्तवन गाऊन माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। तसेच महामानवाच्या प्रतिमांचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांना पुस्तक आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। त्यावेळी भास्कर जगदाळे, अश्विनी लोकरे, दत्ता केंगले, मुकुंद कोकणे, दिलीप आंबवणे, संदीप गावारी, सारिका भिंगे, अर्चना सोनवणे, इंद्रसेन बांबळे, संदीप कोकडे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले। आपण शिकलेल्या विभागामध्ये वर्गात वसतिगृहात जाऊन आपल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। आठवणींना कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवरता आला नाही। माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला वसतिगृहासाठी दूरदर्शन संच आणि वार्षिक इंटरनेट सुविधा करून देण्यात आली। इतर शिक्षकांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमासाठी विक्रम वांगधर, किरण तळपे, संदीप गावारी, संतोष दांगट यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घोडे यांनी केले। प्रस्तावित किरण तळपे यांनी मांडले। तसेच कार्यक्रमाचे आभार विक्रम गंगाधर यांनी मानले। आपण पाहत आहात स्नेह मेळाव्याचे सुंदर क्षण स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून। संपादक सचिन वायाळ, कार्यकारी संपादक नंदू बोराडे। धन्यवाद। मोत्यांचा भार तुझला ईश्वरा, मोत्यांचा भार तुझला ईश्वरा। देवा मी तुझी मुले जशी छान फुले, फुलाकरी निर्मळ रे आम्हा ठेव तू रे। कलेचा मोल ठेवा पितो मी हार तुझला, मोत्यांचा भार तुझला ईश्वरा, मोत्यांचा भार मोत्यांचा भार तुझला ईश्वरा, मोत्यांचा भार तुझला ईश्वरा। सर्व आदिवासी विद्यार्थ्यांचं तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कोतवाल साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी घोडेगाव, गोहेगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच महादेव भवानी साहेब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री आरसोळे सर, शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री कारले सर, तसेच सोनावळे शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर, या सर्वांचं माजी विद्यार्थ्यांकडून प्रथम त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। प्रत्येक कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज। या शाळेचे प्राचार्य आरसोळे सर, माझे सर्व मित्र भारती सर, साबळे सर, सर्वच व्यासपीठ, आज जे शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी आणि माझे माजी विद्यार्थी। माझा या गोहे शाळेचा इतिहास फार वेगळा आहे, कारण या गोहे शाळेमध्ये जसं तुम्हाला भरभरून दिलं तसं मला भरभरून दिलं। वांगधर 12 वर्ष या शाळेमध्ये राहिला, मी 23 वर्ष या शाळेमध्ये राहिलो। हे रेकॉर्ड आहे, कोणी माझं रेकॉर्ड मला वाटतं काय मोडू शकणार नाही, इथून पुढे मोडलं जाणार नाही।
आणि इथून पाठीमागे कोणी मोडलेले नाही. प्रथम आता माझी ओळख करून द्यायची गरज नाही. सर्व विद्यार्थ्यांना माझी ओळख माहीत आहे. तुम्हालाच नाही तर हे गोहेगाव, बारावाड्या सर्व लोकांना मी परिचित आहे. फार गोहेपासून तर कोंडवळ, भीमाशंकर आणि इकडं आसानी, नानवडे, टोनी सर्व परिचित आहेत माझे. सर्व पालक इथं मला भेटायला यायचे. प्रत्येक गावात लोक मला ओळखतात. सुरुवातीला मी वडेश्वरला होतो. 84 साली वडेश्वरला जॉईन झालो. वडेश्वरला 11 वर्ष सर्व्हिस केली आणि जुलै 95ला मी गोह्याला आलो. गावचा सरपंच आहे, गावचं राजकारभार सांभाळतोय. हे यश आहे. तुम्ही अनुभव सांगत असताना मला जुन्या बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून अशा जात. मी ज्यावेळेस 2001 मध्ये 12 जुलै 2001 ला इथे आलो, शहरातून पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये येण्याची माझी ती पहिली वेळ. आणि त्यावेळेचे मुख्याध्यापक दुधे सर यांनी मला सांगितलं की इथला परिसर कसा आहे, इथली मुलं कसे आहेत. ते वाक्य मला अजून आठवतं. त्यावेळेस मी सरांना म्हटलं होतं की सर, खरी शिक्षणाची गरज याच मुलांना आहे. येतानाच मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आलो आणि आजपर्यंत त्याच ॲटिट्यूडनी काम करत. असा दबाव माझ्यावर कायम असायचा. त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ हा विद्यार्थ्यांना द्यायचो, कारण निकाल लागावा चांगला. आणि त्या निमित्ताने माझं आणि विद्यार्थ्यांशी बॉन्डिंग खूप झालं, चांगलं बॉन्डिंग झालं. मला गमती आठवतात. एक मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणली, सर याचा अर्थ काय हो? त्यावेळेची परिस्थिती सांगतो कशी होती, शैक्षणिक परिस्थिती. म्हटलो काय बघू. बरं कशाचं म्हटलं, कोणतं स्पेलिंग सांग. नाही म्हटली, सर ते नटुरे. नटुरे म्हणजे काय हो? नटुरे बघू होई की होते NATURE, नेचर. म्हणलं तुझं फटुरे अवघड आहे. अशी त्या काळची इंग्लिशची परिस्थिती होती आणि त्या मुलांना मला घडवायचं होतं. तुम्ही त्या बॅचचे सर्व. आता भाषण खूप झाले आपलं, थोडासा अभ्यास घेऊ. बघूया. तुम्ही सर्व आजी माझे विद्यार्थी सर्वजण माझ्या मागे म्हणा. थोडासा तुम्हाला फिलिंग येईल स्टुडंटला. त्यावेळेच्या काळामध्ये तुम्हाला लिहू आपण. माझ्या मागे म्हणायचा, बिट्टी बॉट बटर. Butter was a bitter. So Bitty bought some more butter to make bitter butter better. आता थोडं फास्ट म्हणायचं सर्वांनी. Bitty bought a butter. Butter was a bitter. So Bitty bought some more butter to make bitter butter better. अजून थोडं फास्ट म्हणायचं. Bitty bought a butter. Butter was a bitter. So Bitty bought some more butter. To make bitter butter better. आता एका दामात सगळं म्हणायचं. Bitty bought a butter. Bitty bought a butter. Butter was a bitter. So Bitty bought some more butter to make bitter butter better. बोला सर्वांनी. हॅबिटने आपल्याला इंग्लिश. आता तुमचं कसं इंग्लिश काय माहित नाही मला. अशा बऱ्याच गोष्टी मला अजूनही तुमच्या त्या आठवतात. मी ज्यावेळेस 2021 ला इथे आलो त्यावेळेस सगळे तुम्ही मला आठवत होता. तुमचे चेहरे माझ्या समोर येत होते. तुमच्या एक इंग्लिशच्या गमती माझ्या समोर डोळ्यासमोर तरळत होत्या. त्या काळामध्ये निबंध असायचे, आता निबंध येत नाही. मी इंग्लिशमध्ये निबंध यायचा. माय फेवरेट टीचर.
आता इंग्लिशच पेपर, फेवरेट टीचर म्हणलं भारती सरांचं नाव लिहायलाच पाहिजे. बघा मुलं कशा होते तुम्ही, मुलं कशा बघा. मग ते निबंध लिहायचे, माय फेवरेट टीचर इज भारती सर. पहिलं वाक्य सर्वांचं ठरलेलं. माय फेवरेट टीचर इज म्हणजे 12वीला आले की भारती सर आणि 10वी पर्यंत कारले सर. माय फेवरेट टीचर इज भारती सर. एक वाक्य बरोबर. दुसरं वाक्य, ही इज व्हेरी ब्युटिफुल. तिसरं वाक्य, ही इज अ हिरो होंडा. ही इज अ हिरो होंडा. ही इज अ ब्ल्यू हिरो होंडा. माझ्याकडे त्यावेळेस हिरो होंडा होती, ती बरीच वर्ष मी ठेवली. ही इज अ हिरो होंडा. आणि चौथं वाक्य, ही जोकर. वर्गात इंग्लिश अवघड वाटू नये म्हणून जोक सांगायचो, तर त्याच्यावर मुलांनी सेंटेन्स लिहिलेलं, ही इज अ जोकर. आता काय करावं, त्यांनी तारीफ केली, काय केले, कसं मार द्यावं. पण अशा प्रकारे आपलं शिकवणं चाललं होतं. अध्यापन तुम्हाला आठवत असेल, आता बऱ्याचशा गोष्टी अजूनही तुम्हाला आठवत असं तो असतोय अजून. फिगर ऑफ स्पीच शिकवताना गंमत यायची, ओनोमॅटोपोइया, याला आठवत असेल जगताप भास्करला. त्या एका मुलीला म्हणताच यायचं,